यवतमाळमध्ये 34 मुलींची विक्री करून धर्मांतर केल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय। या प्रकरणातील आरोपी मजहर कुरेशीची कोणतीही चौकशी न करता त्यांना सोडून दिल्याचा आरोप देखील त्यांनी केला। या प्रकरणामधील धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रफुल्ल चव्हाण यांनी समोर आणली आहे। या ऑडिओ क्लिपची पुष्टी झी 24 तास करत नाही। मुलींना आमिष दाखवून, पैशाचा आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। त्याच्यामध्ये लव्ह जिहादचा एक अँगल आलाय। तर या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलंय की मजहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतर करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसाय करे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे। पोलिसांना आम्ही काल भेटलो आहेत। मागील 2 दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहे। पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले। अच्छा एकटीच एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे। शुभम मामा चालला संग। शिवम मामा कोण? पोरी काढणारा। अच्छा कुठचा आपल्याच गावातला आहे। हे इकडे राहते फुकटनगर मध्ये। अच्छा